समीर दादा, तुला खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे ऑफकोर्स आम्हाला माहितीच आहे की हा सिनेमा घेण्यामागचं खूप मोठं कारण हे आहे की सई ताम्हणकर तुझी हिरोईन असणार होती. म्हणजे कास्टिंग झाल्यावर पटकन असं वाटू शकते की प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हे एकत्र असतील, पण तरी सई ही तुझी हिरोईन आहे, तर याबद्दल तू किती एक्साइटेड आहेस? आणि त्यात तू डान्सही केला सई बरोबर, तर क्या बात. सई मला जेव्हा कळलं, सरांनी सांगितलं की एक चित्रपट करतो, तर त्यावेळेला ऍक्च्युली मी आणि सई असे अपोजिट होते एकमेकांच्या, आणि प्रसादनी हे होतो. तर तेव्हा सईपर्यंत काहीतरी आज ओपनली सांगायला हरकत नाही, सईपर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसादनी ती आहे, तर सईने पिक्चर सोडला होता. ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट, हेच एक कारण आहे मी हा चित्रपट म्हणून. त्यामुळे आणि मग सरांनी झालं सॉरी मी तुला वेगळा रोल दिलेला होता, पण सई सोडते पिक्चर, तू नाही असलं, त्यामुळे मग तू प्लीज करशील का? सो आय सेड ओके, करतो पिक्चर. आणि त्यामुळे मध्यंतरी पण असं झालेलं होतं की रिहर्सलला किंवा रिडिंगला सॅमी आहे का नाहीये, मग मी बिझी आहे वगैरे, असे पण काही. त्यामुळे सई खूप एक्सायटेड होती. मी म्हटलं हे बोलणी असलं पाहिजे, मीही मग थोडासा एक्सायटेड झालो. पण जोक्स अपार्ट, एवढंच सांगतो की सईचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. मला जर मी नेहमी तुला सांगतो, हे 100 वेळा सांगितलं असेल, देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा, तर मी सईचे डोळे चोरे. मी अगदी अर्ध्या फुटावरून काही इंचांवरून ते डोळे बघितलेले आहेत, आणि ती डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्रींना जमतं. त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा, आमच्या हसरेत्रेमध्ये 2-3 वेळेला असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी समीर चौगुले सेलिब्रिटी असतो. ते इतर जण विचारतात, अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का, कुणाबरोबर आहे? ते म्हणते सई ताम्हणकर बरोबर आहे. नाही ती बायकोच माझी म्हणते, नाही अजून त्या लेवलला ते पोहोचलेले नाही. असा एक पंच होता. हा, आणि अजून एक पंच होता की कुठे चाललात तुम्ही? असे मी कोल्हापूरला चाललोय, माझं एक शूटिंग आहे. कुणाबरोबर आहे? सई ताम्हणकर. अच्छा, म्हणजे आजोबांचा रोल आहे का तुमच्या? तुमच्या आजोबांचा रोल आहे की? असा एक पंच होता. पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं, पण शेवटी गोस्वामी आणि मोठे ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात. मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जज सुद्धा बनवलेला आहे, त्यामुळे ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणालो तेव्हा बोरं दिलेली होती. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.